महायुती काँग्रेसचा जो आतापर्यंतचा कार्यकाळ राहिलेला आहे त्या पिचवर खेळायला लागलेली आहे, ज्याच्या विरोधात स्वतः पंतप्रधान म्हणाले होते की हे रेवडी कल्चर. महायुतीच्या या योजनेकडे मवियाची ही टीका होत होती की ही सगळी आर्थिक दिवाळं वाजू शकतं यामुळे. स्वतः शरद पवारांनी अशी टीका केलेली आहे आणि तेही म्हणतात की उद्या महायुतीवाल्यानंतर या अशा योजना बंद करतील. पण जर का असं असेल तर मविया मात्र तेच करताय. तुम्ही ज्या योजना जाहीर करतायत त्यावेळी त्या डिलिव्हर करण्यासाठीच्या चेहऱ्यावर सुद्धा तुमचा विश्वास असावा लागतो आणि या बाबतीत प्रामुख्याने एकनाथ शिंदेचा चेहरा आणि मोदींचा चेहरा या क्लब स्वरूपामध्ये बघितलं जातं आणि त्यामुळे महायुतीला थोडा अप्पर हँड आहे. 2.5 कोटी महिलांनाही पैसे मिळणार आहे आणि शिवाय तुम्ही बेरोजगारांना पण देणार आहात. तेवढ्या इतकं इन्कम आहे का? महाविकास आघाडी बाकी सगळ्यावर टीका करेल महायुतीच्या, लाडकी बहिणीवरती टीका नाही करत. बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला पडून महायुती आणि महाविकास आघाडी लिटरली 20 ते 30 जागांच्या फरकाने सगळं चालणार आहे. स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ, महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा, विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट. अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. दिवाळीनंतर खरं तर फटाके फुटतील महाराष्ट्राच्या राजकारणात असा अंदाज बांधला होता, पण अजून तेवढ्या मोठ्या आवाज येत नाहीत फटाक्यांचे, नुसते लाईट चमकतात आणि ते योजनांचे लाईट आहेत. आणि दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीचे जाहीरनामे जाहीर झालेत आणि त्याचवर आज आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत पुढारी न्यूजचे न्यूज एडिटर प्रसन्न जोशी. सर, स्वागत आहे. धन्यवाद. आपण द पॉलिटिक्स वरती मला बोलावलं यासाठी. उत्सुक आहे मी या विषयावर बोलण्यासाठी. धन्यवाद. सर, ऍक्च्युली जाहीरनामे आल्यानंतर त्याच्यावर एवढे मोठे फटाके वाजतील असं नव्हतं वाटलं, कारण का आवाजच येत नाहीयेत फटाक्यांचे, नुसते लाईट पेटतायत. इकडनं लाडकी हो. बहीण तर तिकडनं महालक्ष्मी योजना, इकडनं मोफत गॅस सिलेंडर, वर्षाला 6 सिलेंडर, मोफत ST ची सेवा वगैरे वगैरे, नुसते म्हणजे मतदारांना एक प्रकारे गृहीत धरतात की काय, की आम्ही सगळं देणारच आहोत, आमच्यावर विश्वास ठेवा. एक जण म्हणतोय नाही, आमच्यावर विश्वास ठेवा. सर, वरकरणी या दोन्ही जाहीरनाम्यांकडे तुम्ही कसं बघता, हेच मला पहिल्यांदा ढोबळ प्रश्न विचारायचा होता. माझ्यासमोर आता वृत्तपत्रांचा या आपल्या विषयाच्या अनुषंगाने आहे. त्यामुळे एकदम पहिल्यांदा आपल्या प्रेक्षकांचा बॅकग्राऊंडवर तयार असावा म्हणून अगदी थोडक्यात मी सांगतोय. मविया काय म्हणताय? महिलांना महिना 3,000 रुपये, 500 रुपयामध्ये वर्षाला 6 सिलेंडर, मासिक पाळीच्या काळात 2 दिवसांची ऐच्छिक रजा, सर्व नागरिकांना 100 युनिट मोफत वीज, 2.5 लाख सरकारी रिक्त पदं भरणे आणि शिवाय STचा पूर्ण प्रवास मोफत केलेला आहे, जो महायुतीच्या बाबतीत अर्ध्या किमतीने आहे. महायुती काय म्हणते? महाराष्ट्राला जागतिक फिनटेक व कृत्रिम बुद्धिमत्तेची राजधानी वगैरे, ते ठीक आहे. मी थेट अशा मुद्द्यांवरती येतोय की जे एकमेकांना कम्पेअर करता येतील. 50 लाख महिलांना लखपती दिदी, 10 लाख नवीन उद्योजक, 25 लाख रोजगार निर्मिती, 10 लाख विद्यार्थ्यांना दरमहा 10,000 रुपये, 2,100 रुपये महिलांना देण्यात येणार आहे. लाडकी बहिणीची रक्कम 2,100 रुपये करण्यात येणार आहे आणि शिवाय बेरोजगार भत्ता वगैरे पण ते 4,000 वगैरे ते देणार आहे. सो या सगळ्या गोष्टींवरती ते चाललेलं आहे. तर एक तर यामध्ये बघत असताना महायुती आणि महाविकास आघाडी हे ज्या आता याच्यात एकमेकांना कसे फॉलो केले जातात. महायुतीच्या या योजनेकडे मवियाची ही टीका होत होती की ही सगळी आर्थिक दिवाळं वाजू शकतं यामुळे. स्वतः शरद पवारांनी अशी टीका केलेली आहे आणि तेही म्हणतात की उद्या महायुतीवाल्यानंतर या अशा योजना बंद करतील. त्यामुळे हे मानायला हरकत नाही की मवियाचं एकमत आहे की अशा योजना खर्चिक असतात आणि हे महायुतीवाले आता बडबड करतील पण नंतर ते बंद करतील. पण जर का असं असेल तर मविया मात्र तेच करत आहे आणि मवियाच्या त्या सगळ्या योजना ज्याच्याबद्दल आपण पुढे बोलू. तर मविया सुद्धा आता तेच करत आहे. तुम्ही 2,100 देताय, आम्ही 3,000 रुपये देतोय. तुम्ही अर्धे तिकीट फ्री केलेले आहे, आम्ही पूर्णच करतो. आम्ही 500 रुपयात 6 सिलेंडर देतोय वगैरे जे काही म्हटलेलं आहे. 100 युनिट मोफत वीज. आता महायुती सरकारनं, मी त्याच्यावरती नंतर परत स्पष्ट बोलेन पण आता फक्त छोटा स्पर्श करतो. महायुतीने म्हटलेलं आहे की आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना शेतीच्या पंपाची वीज माफी देतोय. हे काय म्हणतायत? सर्व नागरिकांना 100 युनिट मोफत वीज. आता याच्यात एक छोटीशी गंमत सांगतो जी मी नंतर पुढे सविस्तर सांगेन. जेव्हा ही योजना महाराष्ट्र शासनाने आम्ही काय काय करतोय जाहीर केलं होतं, तेव्हा आम्ही भाजपच्या केशव उपाध्यायांना जाहीररित्या ट्विट केलं होतं की तुम्ही हा सगळं जे फुकट वीज देताय त्याच्यासाठीचा पैसा हा तुम्ही समाज कल्याण मधून घेताय, त्यावेळी मागासवर्गीयांचं काय? त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं, मागासवर्गीयांना पण आम्ही देतोय वीज. मग मी याची सुद्धा माहिती काढली की महाराष्ट्राच्या एकूण अशा सगळ्या शेतकऱ्यांमध्ये मागासवर्गीय समाज असणार आहेत किती, त्यांच्याकडची जमीन कोणती असणार आहे. सो हे सगळे त्याच्यातले इंट्रिकसीज आहेत. आणि आता फक्त एवढंच सांगून मी थांबतो
मविया परत आता महायुतीच्या पिचवर खेळायला गेलेली आहे आणि ज्या प्रकारे ती हे मान्य करते की महायुतीचे मुद्दे मजबूत आहेत आणि महायुती काँग्रेसचा जो आतापर्यंतचा कार्यकाळ राहिलेला आहे त्या पिचवर खेळायला लागलेली आहे, ज्याच्या विरोधात स्वतः पंतप्रधान म्हणाले होते की हे रेवडी कल्चर. त्यामुळे काँग्रेसच्या इतक्या 60 वर्षामध्ये जे त्यांनी आणलं, ज्याला मोदी रेवडी कल्चर म्हणत होते, त्या कल्चरवरती महायुती गेली आणि त्यातूनच हे लाडकी बहीण योजनासारख्या गोष्टी आणल्या, ज्या त्यांनी भाजपच्या मध्य प्रदेश सारख्या राज्यात राबवल्या होत्या. त्याच्यावर आता मविया आलेली. आणि आणखी जुने हिशोब काढायचं झालं तर सुशील कुमार शिंदे सीएम होण्याच्या काळात तेव्हाच्या निवडणुकीतच जाहीर केलं होतं की मी मोफत वीज आणू, आणि नंतर आल्यानंतर त्यांनी ते फडकवलं, शून्य वीज बिल. शेवटी ते वीज बिल सुरू केलं होतं. तर आतापुरता जरी असं वाटत असलं की मविया महायुतीच्या पिचवर आलेली आहे, जे खरं आहे, पण हेही तितकंच खरं आहे की याची गंगोत्री काँग्रेसचा शासनकाळच आहे आणि भाजप सुद्धा त्या पिचवर गेलेली. सर मला ह्याच्यात एक विचारायचं होतं की तुम्ही जसं म्हणालात की काँग्रेसचं जे जुनं पीच होतं तिथे महायुती येऊन थांबली आणि हो. महायुतीचं जे आता काय म्हणतात एक नवीन आवरण घेऊन असलेलं पीच आहे त्याच्यावर हो. मविया येऊन थांबले. पण हो. कुठेतरी हे रेवडी कल्चर लोकांनाही अपील जास्त होतंय असं दिसतंय का? कारण का लोकसभेपासून आतापर्यंत दिवाळी नंतरपर्यंतचा प्रवास जर का आपण पाहिला तर लाडकी बहीण योजनेने महायुतीसाठी सर्वाधिक चांगला रोल प्ले केलाय असं चित्र निर्माण झालं होतं. की जिथे अजिबातच नरेटिव्ह महायुतीच्या बाजूने दिसत नव्हतं ते आता एक 50-50% नरेटिव्ह दोघांच्याही बाजूने आहे असं एक चित्र निर्माण झालं, त्याला लाडकी बहीण कारणीभूत होती. तर लोकांनाच रेवडी कल्चर जास्त आवडतंय म्हणून या योजनांचा सगळा खैरात होते असं वाटतं तुम्हाला? तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी तुम्ही आता म्हणालात की आता 50-50% एकमेकांच्या ते समोर आलेले आहेत. माझं असं म्हणणं नाही. माझं म्हणणं आहे की महायुतीला अप्पर हँड आहे. जरी महालक्ष्मी योजना काँग्रेसने जाहीर केली असली तरी त्यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता थोडी कमी आहे, कारण याचंच उदाहरण मी राजस्थानमध्ये पाहिलं होतं. राजस्थानमध्ये काँग्रेसने तेव्हा आता जे 25 लाख रुपये सर्व कुटुंबियांना आरोग्य विमा ते जाहीर करतायत, ही योजना त्यांनी केली होती. या पंचसूत्री वगैरेचे हे विश्वास त्यांनी व्यक्त केले होते राजस्थानच्या निवडणुकीत. मी तिकडे पुढारी न्यूजसाठी कव्हर करायला गेलो होतो. लोकांनी ते केलं नाही. तुम्ही ज्या योजना जाहीर करतायत त्यावेळी त्या डिलिव्हर करण्यासाठीच्या चेहऱ्यावर सुद्धा तुमचा विश्वास असावा लागतो. आणि या बाबतीत एकनाथ शिंदेचा चेहरा आणि मोदींचा चेहरा, भाजपचा प्रदेश चेहऱ्याच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस आहेत, पण प्रामुख्याने एकनाथ शिंदेचा चेहरा आणि मोदींचा चेहरा या क्लब स्वरूपामध्ये बघितलं जात आहे आणि त्यामुळे महायुतीला थोडा अप्पर हँड आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने जरी 3,000 रुपये म्हटलं असलं तरी त्याची तुलना आपण यांच्या 21शी करू शकत नाही. कारण मविया ते देऊ शकेल का, ते डिलिव्हर करू शकेल का, केंद्रामध्ये कोणतं सत्ता आहे, एक सामूहिक शहाणपण असतं. शहाणपण म्हणा नाही तर पॉलिटिक्स म्हणा, लोकांचं स्वतःचं एक पॉलिटिक्स असतं आणि ते अमेरिकेत आपल्याला बघायला मिळाले. कधीतरी मी तुम्हाला विनंती करतो, एकदा तोही हे घ्या तुम्ही. मला तर आता दिसतंय महाराष्ट्राचं निवडणूक हे ट्रम्प आणि कमलाच्या बाबतीत जे चालू होतं ना त्याच लेवलला चाललेलं आहे. आपण इकडे वाटेल त्या चर्चा करतोय, मात्र तिकडे क्लीन स्वीप मिळाला ट्रम्पना. मला व्यक्तिशः माझं म्हणणं काही का असेल, ट्रम्प यांची भूमिका, त्यांचे विचार, त्यांची भाषा याबद्दल माझं काही का मत असेल ना, पण मी असं म्हणणार नाही की ट्रम्प अमेरिकन मूर्ख होते. त्यांनी तो निर्णय घेतलाय पॉप्युलर वोट सकट. मला महाराष्ट्रात तेच दिसतंय बऱ्यापैकी. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय तटस्थपणे की जरी यांनी पण अशाच योजना आणल्या असल्या मवियाने, त्या कल्याणकारी असल्या तरी सुद्धा त्याची इक्वल त्याला असं भाजप महायुतीच्या घोषणासारखं मांडता येणार नाही. त्यांना थोडा अप्पर हँड. आणि या बाबतीला तुम्ही म्हणताय तसं अशा घोषणांना लोकांना ते आवडतात का? तर असा मोठा वर्ग की जो पिसलेला आहे त्याला या घोषणा नक्कीच भावतात. त्याला माहितीये की मेडिकलला आपल्याकडे किती खर्च जातो आणि किती सगळं सेव्हिंग्स सगळं कसं उधळून जातं हे त्याला माहित असतं. त्याला माहितीये त्या शेतकऱ्याला की आपल्याला वीज बिलासाठी किती पैसा असं आहे ना, एक तुमचं शेत करणं आणि एक हंगाम गाठणं खरीप आणि रब्बीचा. त्याच्यामध्ये मध्येच काहीतरी पावसामुळे, कधी थंडीमुळे, कधी कशामुळे तुमचं अख्खं पीक जातं. याची कुठली तरी कॉस्ट रिकव्हर व्हावी. मग समजा माझी विजेची जरी कॉस्ट वाचत असेल तरी माझ्या नफ्यामध्ये ते ऍडिशन आहे. मला माझा विम्याची गॅरंटी मिळत असेल तरी मग नफा नाही तर किमान माझ्या नुकसानीची ती गॅरंटी की नुकसान मॅच होत आहे. अशा प्रकारे जर का बघायला गेलं तर त्याचे नक्कीच फरक पडत असतात. आणि या दृष्टीने बघायला गेलं तर लोकांना ते आवडतं. ते बरोबर आहे का? तर मी तुम्हाला सांगतो की जगभरामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे बघा, त्याला नावं तुम्ही काही द्या. त्याला लाडकी बहीण म्हणा, नाहीतर वृद्ध आधार योजना म्हणा. तुम्ही जर का कोणाच्या खात्यात थेट पैसा टाकत असाल तर ती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीम आहे. किंवा बेरोजगारांना सर्व महिना 4,000 रुपये भत्ता देणार तुम्ही. याच इतकंच कशाला? युनिव्हर्सल इन्कम स्कीम हा तर आणखी पुढचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये तर एका विशिष्ट राहणीमानातल्या किंवा वर्गातल्या लोकांना सरसकट पैसे द्या. तुम्हाला द्या, मला द्या, सगळ्यांना द्या, त्या विशिष्ट आर्थिक घटकातील. अशी सरळ युनिव्हर्सल इन्कम स्कीम पण आहे. हे काही नवीन नाही. याचा फायदा असा असतो की शेवटी तुम्ही कितीही इन्कम तुम्ही करत असला तरी वरकड एक लक्ष, ह्याच्यात थोडा सायकोलॉजिकल इफेक्ट पण आहे.
तुमचा पगार वाढला ना, त्याच्यापेक्षा कुठून तरी बाहेरून थेट पैसे आपल्याला येत आहेत. त्याच्यामुळे माझ्याकडे वर्कर इन्कम वाढलं. तुम्हाला जोपर्यंत उदाहरणार्थ तुमच्या पगारामध्ये तुमचं आता समजा इन्क्रिमेंट यावर्षी झालं आणि ₹2,000 तुमच्या पगारात वाढले. त्यापेक्षा आणि त्याच जोडीला तुम्हाला शासनाकडनं कुठलीतरी मदत म्हणून ₹1,000 येणार असेल असं तुम्हाला कळलं. तुम्हाला जेवढा तुमच्या पगारातल्या वाढीचा आनंद होणार नाही, तेवढा मला बाहेरून ₹1,000 डायरेक्ट येत आहेत. कारण माझं याच्यात कोणतंही इनपुट नसताना मला हे पैसे येत आहेत. याचं एक मानसिक समाधान, आकर्षण, आवड वगैरे काय शब्द तुम्ही वापरा, ह्याची पॉझिटिव्हिटी अधिक चांगली आहे. अधिक चांगली नाही, पण पॉझिटिव्हिटी अधिक आहे. हे तुम्ही हा गुंता फार नीट लक्षात घ्या. अशा अनेक स्त्रिया आहेत की ज्या कष्टाने कमवत आहेत, उत्तम पैसे कमवत आहेत. तर म्हणजे त्या वर्गाला जसं असेल तसं. पण तरी सुद्धा हे वरकड येणारे ₹1,500 आहेत. त्याच्यामुळे त्यांचं काय झालं, की माझं नेहमीचं जे गणित होतं त्याच्या वर हे पैसे आले. पगारात येणारा पैसा हा वर येणारा पैसा नाही, हा वरचा येणारा जो पैसा आहे त्याच्यामुळे मिळणारं त्यांना मानसिक, त्या सगळ्याच अशा वर्गाला समाधान, याची गणित वेगळी आहेत. बरं, दुसरी गोष्ट, आपण नुसत्या बायका कशाला म्हणतोय? शेवटी ते 1,500 त्या स्त्रियांच्या घरी येणार. मग त्या मॅरिड असो किंवा अनमॅरिड असो, शेवटी घरात आई बाबा, नवरा, भाऊ, बहीण सगळे आलेच की. या सगळ्यांच्या खर्चातला एक वाटा ₹1,500 ही छोटी रक्कम नाहीये. आज पुण्यासारख्या एखाद्या, तुम्ही पुण्यामध्ये आहात, तिकडे एखाद्या मुलाचा महिन्याचा एक वेळच्या जेवणाचा खर्च ₹1,500 निघू शकतो, जर का त्याला दिला तर. एक वेळेस, 2 वेळ नाही म्हणत मी, पण तुमच्या बादशाहीच्या खानावळीचं आय एम शुअर ₹1,500 मध्ये एकदाच तरी जेवण निघेल. बरोबर की नाही? तर ही गोष्ट महत्वाची आहे. आणि मग इथे भावना अशी असते की आता कोणाचं चालू आहे? भाजप सरकार इकडचं महायुतीचं आहे, पैसे देते, मग हे तरी कंटिन्यू राहू दे. मवी आल्यानंतर काय होईल हे माहिती. आणि ही लक्षात घ्या, हे इकडे आता काँग्रेस सरकार असतं, मी स्वतःलाही रिपेअर करतोय. आता काँग्रेस सरकार असताना ही योजना चालू असते आणि निवडणूक आली असती, तर लोकांनी विचार केला असता, ठीक आहे, आताचं काँग्रेस सरकार, मविया सरकार आहे ना, पैसे येत आहेत ना, ते कंटिन्यू ठेवूया. आता महायुती आहे ना, पैसे येऊ ना, ते नाव आपण मतदान देऊया. असा तो सगळा प्रवाह बघायला मिळतो, जो आपल्याला इतर राज्यातही बघायला मिळतो. सर, ऍक्च्युली मला त्या मुद्द्याकडे जास्त जायचं नव्हतं की कुठल्या सरकारने ह्या योजना यशस्वीरित्या पार पडल्या, म्हणजे भाजप शासित राज्यांनी ह्या योजना यशस्वी पाडल्या की काँग्रेस शासित, ह्याच्याकडे जर हो. आता या योजनांचा एकंदरीत करणं हा जो फॅक्टर आहे, किंवा त्या काय म्हणतात, त्या निभावणं हा जो फॅक्टर आहे, तो किती महत्वाचा असतो. आणि ह्या ज्या सगळ्या योजना सांगितल्या जात आहेत आता निवडणुकीच्या पूर्वी, त्या हो. खरंच फिजिबल आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात वर्कआउट करायला? त्या फिजिबल आहेत का, तर त्या फिजिबल नाही. ह्याचं मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. मी मगाशी ज्याला तुम्ही म्हणाला ना, मी छोटासा स्पर्श केला, शेतकऱ्यांना जी वीज बिल माफी दिलेली आहे, तिचा पैसा कुठून आला आहे? तो समाज कल्याणच्या खात्यातून वळता करण्यात आले. लाडकी बहीण योजना देत असताना याची आकडेवारी अगदी साधे गुगल सर्च केलं तरी तुम्हाला दिसेल, याचे पैसे हे समाज कल्याण, महिला व बाल कल्याण या सगळ्या खात्यातून जात आहेत. आता मी तुम्हाला साधं सांगतो. महिला बाल कल्याणसाठी, महिलांच्या बाळांच्या अशा कुठल्याही योजनांसाठीचा जो काही पैसा असेल, तो पैसा त्या योजनांसाठी गेला पाहिजे की ज्याच्यामुळे थेट प्रत्यक्ष त्या, एक लक्षात घ्या, इथे तुम्हाला मी गमून सांगतो. समजा तुमच्या मुलाला शासनातर्फे एक विशिष्ट, म्हणजे राज्यातल्या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती किंवा शासकीय मदत म्हणून ₹1,000 देणार. ₹1,000 दिले तुम्हाला, तुम्ही खुश झाला, मुलाला आपले मिळाले, बरोबर आहे. ते वस्तुतः कुठून वळते गेले? शालेय शिक्षण विभागातून वळते गेले. ठीक आहे. आता मला सांगा, शालेय शिक्षण विभागाला समजा शाळांच्या एडसाठी, विविध प्रोजेक्टसाठी, काय परीक्षांसाठी, आधुनिकीकरणासाठी, शिक्षण व्यवस्थेचं काय आणखी बदल करण्यासाठी, यासाठीचा जो पैसा मोठ्या काळात लागतो, तो सगळा गेला. तुमच्या मुलाला ₹1,000 मिळाले, त्या ₹1,000 तो मुलगा करणार काय? त्याचा बाप शेवटी ते पैसे घेणार आणि तो बाकीच्या खर्चात लावणार. जे जीवनावश्यक गरजा आहेत, कंपल्सरी जो खर्च काढून ठेवावा लागतो ना, त्याच्यावरती काट बसतो. महिला आणि बाल कल्याणमधून जर का पैसा लाडकी बहीणला जात असेल, मागासवर्गीयांच्या साठी राखव ठेवलेल्या पैशातून, समाज कल्याणमधून पैसा जर का वीज बिल माफीसाठी जात असेल, तर आपला प्रश्न असा आहे, अहो पण ती वीज बिल माफी कोणासाठी आहे? अमुक एका विशिष्ट कॅटेगरीतल्या सर्व शेतकऱ्यांसाठी. पैसा कुठून काढताय? समाज कल्याणमधून. समाज कल्याणचा पैसा सर्वाधिक खर्च कोणासाठी होतो? मागास आणि अशा समाजासाठी. मागास आणि अशा समाजाकडे किती जमीन आहे? एवढीशी जमीन आहे. महाराष्ट्राच्या एकूण भूधारणापैकी कमी जमीन. मग मला सांगा, पैसा कोणाचा गेला, कोणासाठी? लाडकी बहीण योजना कोणासाठी? बाबा विशिष्ट एका आर्थिक स्टेटामधल्या स्त्रियांसाठी आहे. तुम्ही पैसा कुठून घेताय? समाज कल्याणमधून, महिला बाल विकासमधून किंवा अशा अलाइड खात्यांमधून तुम्ही घेताय. तो पैसा मुळात तिथे का होता? तो पैसा तिथे यासाठी होता कारण त्यांच्यासाठी ज्या लॉंग टर्म योजना राबवाव्या लागतात, मग त्याच्यामध्ये अगदी कदाचित, आणि कधी कधी काही खाती कशी एकमेकांमध्ये मिळून काम करतात, तिकडनं ते फंडिंग सगळं येत असतं, अशा योजनांवरती परिणाम होतो. तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो. विदर्भामध्ये माझ्या ओळखीच्या एक आहे, त्या शाळा चालवतात.
आणि त्याला पार्शल ग्रांट मिळते. त्या म्हणत होत्या, सांगत होत्या मला की गेल्या 6 महिन्यांपासून 8 महिन्यांपासून त्यांना ग्रांटच नाही मिळत. आणि आता पैसा सगळा आटला, एक तर निवडणुका तोंडावर आल्या आणि या सगळ्यांच्याकडे पैसा जात असल्यामुळे इतर ठिकाणचे मोठे खर्च सगळे थांबवण्यात आले. क्षेत्र वेगळं आहे त्यांचं, येतं ते शिक्षण खात्याच्या अंतर्गत येतं. पण एक लक्षात घ्या, शासनाचा म्हणून जे काही मोडस ऑपरेंडी असेल आणि तिची सगळी पैशाच्या डिलिव्हरी हे असतील, तिथे मात्र खोळंबा झालाच ना. आणि हे आपल्याला लक्षात येत नाही आणि हा आपला प्रेफरन्स नाही आणि लोकांना तो लक्षात येत नाही. इतकं कुठे गुंतागुंतीचा विचार करा. इकडे पैसा खटाखट खटाखट, राहुल गांधी पण काय म्हणतात, खटाखट खटाखट. महायुती काय म्हणते, तुमच्या खात्यामध्ये बघा 3 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात दिले. ही भाषा दोघांची, राहुल गांधीची खटाखट खटाखट आणि महायुतीने असं म्हणणं की बघा तुम्हाला 3 महिन्याचा ऍडव्हान्स मध्ये दिला. तुम्हाला माहितीये का नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला आहे लाडकी बहीणचा. माझा प्रश्न असा आहे, हे पैसे जर का असे खटाखट द्या आणि तिथे खटाखट कोण काय काय आकडे आहेत. राहुल गांधीचे 8,000 होते ते आता 4,000वरती काय 3,000वर आलेले आहेत. यांचे काहीतरी 2100 रुपयावर चाललेले. 2.5 कोटी महिलांचा आकडा आहे. 2.5 कोटी महिलांना हे पैसे मिळणार आहे. आणि शिवाय तुम्ही बेरोजगारांना पण देणार आहात. तेवढ्या इतकं इन्कम आहे का? नुसतं इन्कम पण असून चालत नाही. आपल्या योजनांचे आता महत्वाचे आपली क्षेत्र कोणती की ज्याच्यामध्ये पैसा घातला पाहिजे. या सगळ्याचा विचार करता हे दीर्घकालीन फिजिबल नाही. आणि इनफॅक्ट हे मी एकटा नाही म्हणत आहे, अर्थ खात्याचे शेरे, त्याच्याबद्दल आलेल्या अप्रत्यक्ष बातम्या, अजित पवारांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष व्यक्त केलेले स्वतःची मतं. अजित पवार हा अतिशय प्रॅक्टिकल माणूस आहे. त्यांच्या खात्यावरच्या आणि प्रशासकीय क्षमतेबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. त्या माणसाने सुद्धा आपली ही नाराजी हलकीशी व्यक्त केलेली आहे. इनफॅक्ट अशा काही बातम्या पण आल्या होत्या की काही योजनांना त्यांनी सरळ स्वतःचा वेटो अधिकार वापरला मग अर्थमंत्री म्हणून. या सगळ्या गोष्टी आहेतच. आज आता अशी स्थिती आहे की बोलायची पण सोरी आहे ना, म्हणजे लोकांना पैशाच्या विरोधात आपण काय बोलतो लोकही ऐकून नाही घेत. सो त्यामुळे आता तुम्ही लक्षात घ्या, महाविकास आघाडी बाकी सगळ्यावर टीका करेल महायुतीच्या, लाडकी बहिणीवरती टीका नाही करत. 2 कारणांसाठी. एक तर ते लोकांना ठेच पोहोचते आणि दुसरी गोष्ट स्वतः ते महालक्ष्मी योजना आणतात. सो असा तो मुद्दा आहे. पण आपण पत्रकार आहोत, आपल्याला ते सांगणं कर्तव्य की अल्टिमेटली याचा तोटा लोकांनाच होणार आहे. तुम्हाला शाळा हवे का शाळेचा पैसा सरळ तुम्हाला वाटून टाकायचा आहे? तुम्हाला स्वस्त दरातली पाठ्यपुस्तकं हवी आहेत का तो पैसा तुम्हाला द्यायचा आहे? मग घ्या, आपा वळण चौकामध्ये जाऊन महागडी पुस्तकं घ्या तुम्ही. तुम्हाला शाळेमध्ये चांगले बेंचेस हवे आहेत का त्याचे पैसे हवे आहेत? तुम्हाला पैसे हवेत, पैसे घ्या. मग फाटलेल्या म्हणजे सगळ्या तुटलेल्या मोडकळी झालेल्या याच्यावर बसा तुम्ही. याचा सगळ्यात मोठा तोटा हा दीर्घ काळामध्ये ग्रामीण भागातला किंवा गरीब म्हणजे महापालिकेच्या शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा आणि अशा प्रकारच्या ज्या योजना असतात किंवा हा जो सगळं इन्फ्रास्ट्रक्चर असतं सर्वसामान्यांसाठीचा, त्याच्यावर यांना त्या प्रकारे त्याचा ताण येतो. सर, तुम्ही आता एका मुद्द्याला हात येतात की बाकी ह्या ज्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरल गोष्टी असतात त्याच्यावर याचा ताण येतो. आणि एक गोष्ट महायुतीने त्यांच्या जाहीरनाम्यात दिली होती की फिनटेक करू, राज्याला कृत्रिम बुद्धिमत्तेचं हो. प्रसार प्रचार करू. हे नेमकं होणार आहे कसं, जर का एवढे पैसे सगळे इकडे गुंतले असतील तर? त्याच्यावर तुमचा टेक काय आहे? म्हणजे ही जी एक काय म्हणतात हो, भविष्य दाखवणारी एक खैरात आहे असं म्हणायला हरकत नाही या फिनटेक आणि या धोरणांकडे बघता. मी आत्ताच एक जाहिरात पाहिली, ती महाविकास आघाडीची महायुतीवरती टीका करणारी जाहिरात होती. त्याच्यामध्ये असं दाखवलेलं आहे की मुलं असं काहीतरी मोठं ओझं घेऊन जात आहेत आणि त्याच्यामध्ये एक म्हातारा त्यांच्या म्हणजे एक म्हातारी व्यक्ती त्यांच्या म्हाताऱ्या पार्टनरला विचारते, अगं हे काय चाललंय? ती म्हणते हे आपल्या पुढच्या पिढीच्या डोक्यावरचं ओझं आहे. ते ओझं म्हणजे आर्थिक ओझं असं प्रतिकात्मक दाखवलं होतं आणि तो आकडा होता 9 लाख कोटी. ठीक आहे. सो आपण हे धरून चालूया की साधारण काय 9 लाख कोटी किंवा आता एक्झॅजरेशन सोडा, पण काही लाख कोटीचं या महाराष्ट्रावरती कर्ज आहे. आता इथे हे लक्षात घ्या की असं कर्ज असण्याच्यात काही वाईट नाही. यापूर्वीच्याही सरकारांकडे कर्ज होती, याही सरकारवर आहे आणि या पुढच्याही सरकारवर असेल. महाविकास आघाडी आलं तरी त्यांच्या डोक्यावर कर्ज असेल. कोणतेही सरकार गेल्यानंतर आधीच्या सरकारला म्हणत असतं की यांनी खडखडाट केलेली तिजोरी आपल्या हातात देईल. त्यामुळे त्याच्यात काही नवीन नाही. कर्ज काढणं राज्य किंवा भारतासारख्या देशाने कर्ज घेणं याच्यात काहीही चूक नाही. ओव्हरड्राफ्ट घेणं याच्यातही काहीही चूक नाही. महाराष्ट्राची आर्थिक सगळी व्यवस्था इतकी मोठी आहे की त्याच्यामध्ये 9 लाख कोटी हा काही असा म्हणजे असा एकदम दचकून जावा वगैरे असा काही आकडा नाहीये. तो पचवू शकतो अशा प्रकारचा आकडा आहे आणि तो आपण फेडत राहतो. आपण देतोच आहोत. आपली ईएमआय चालूच आहेत राज्य शासनाचे. त्यामुळे याचा बाऊ करू नये. माझा प्रश्न कर्ज काढण्याचा नाही. ते कर्ज काढून दिवाळ्या साजऱ्या करण्यासाठी नाही, सगळे कर्ज काढतात. अमेरिका कर्ज काढते तर अमेरिकेवरती चीनचं कर्ज आहे. कॅन यू बिलीव्ह दॅट? अमेरिकेवर चीनचं कर्ज आहे. आपण सुद्धा कर्ज काढतो, त्याच्यात चूक नाहीये. पण ते कर्ज काढून आपण खर्च कुठे करतोय? तुमची जर का आर्थिक प्रगती विशिष्ट रकमेमध्ये जर का पुढच्या 5 वर्षात होणार असेल, तर या तुमच्या या अशा ठिकाणी जे सगळे तुम्ही ड्रेनेज पाईप लावून टाकता, सगळे जिकडनं पाणी पैशाचा
ओघ तुमचा सगळा जातो. मग त्या कोणत्याही पॉप्युलर योजना असतील त्याच्यामुळे ती ती तुमची प्रगती 5 वर्षाची 7 वर्षावर 8 वर्षावर जाऊ शकते. आता ती फास्ट घडवून आणण्यासाठी तुम्ही मोठं कर्ज घ्याल. म्हणजे कसं होईल, आता समजा आपल्याला मेट्रो वगैरे सगळ्या गोष्टी करायच्या आणि एकीकडे लाडकी बहीण पण योजना आहे. मग इतर वेळी आपण जे खरं मेट्रो आणि अशा प्रोजेक्टसाठी अलाइड प्रोजेक्टसाठी अमुक एक कर्ज काढलं असतं, ते आणखी मोठं काढावं लागेल, कारण आता मेट्रो प्रोजेक्ट आणि शिवाय लाडकी बहीण पण. हा प्रॉब्लेम आहे आणि या सगळ्याचा दीर्घ काळामध्ये अनेक छोट्या मोठ्या गोष्टींवरती प्रभाव पडत राहतो. जसं की उदाहरणार्थ अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाचं काय झालं? माझं स्वतःचं त्याबद्दल अतिशय वेगळं मत आहे. माझं मते महाराजांचं खरं स्मारक, जिवंत स्मारक म्हणजे किल्ले. मी समुद्रातल्या स्मारकाच्या बाबतीत माझं वेगळं मत आहे, हे मी जाहीरपणे कबूल करायला तयार आहे. पण तुम्हाला नाही पैसा खर्च करतायत ना तिथे. कारण का? कारण तुमचे एवढे पैसे इकडे चाललेले. मला सांगा, मुंबई पुणे आज तुम्ही 1000 वेळा प्रवास केला असेल, टोल द्यावा लागतो की नाही? कधी सुरू झालाय? 99च्या सुमारास कधीतरी सुरू झाला होता. आज जवळपास 2-2.5 दशकं झाल्यानंतर सुद्धा आपण टोल देतोय. का बरं? आपण एक रकमी समजा राज्य शासनाने ते देऊन टाकला टोल, त्या सगळ्याचा जो फायदा या सगळ्या आपल्या लोकांना होईल, त्याच्यातून जे पैसे मिळतील ते जास्त हितावह नाही का? किती काळ हा टोल देणार आहोत आपण? आणि का द्यायचा आहे हा टोल? आणि असं काय ग्रेट व्यवस्था त्याच्यातून सोय मिळते? आपण ते प्रश्न नाही विचारत की अरे तुम्ही एवढा लाडकी बहिणीला देणं जर ना बस, म्हणलो किती लाखाचं कोटी कसं कर्ज काढते काय देणं घेणं. अरे पण ते तिकडे काढल्यानंतर एवढ्या मोठ्या कर्जातून लाडकी बहीणपेक्षा जर का टोलमुक्त रस्ते झाले तर प्रवास सुखकर होईल, सगळ्यांना त्याचे फायदे होतील, तेही पैसे आर्थिकदृष्ट्या झिरपतील. बरोबर? तुम्हाला आज 1,500 दिले गेले आणि म्हणून इथे मवियाची जी टीका आहे ती बरोबर आहे. तुम्ही इथे 1,500 देताय, पण बाकीच्या सगळ्या गोष्टींचे वाढलेले भाव, वाढलेले खर्च, शिक्षण. आज एडेड शाळा आहेत का हो तुमच्याकडे? गव्हर्नमेंटद्वारे एडेड शाळा आहेत, नाहीये, त्या तुम्ही बंद केलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही नॉन एडेड शाळेमध्ये जाता, तुम्ही पार्टली फंडेड शाळांमध्ये जाता, तिथे तुम्हाला भरमसाठ फिया भराव्या लागतात. तुमच्या ग्रामीण भागातल्या शाळा तशाही मोडकळी चाललेल्या आहेत, त्या जवळपास बंद पाडण्याचं चाललेलं आहे, त्याला षडयंत्र पण म्हणता येईल. मग तुमचे इथे 1,500 येत आहेत, पण इकडे तुमच्या मुलाला जेव्हा क्लास शिकवणीला घालावं लागतं तिकडे तुमचे पैसे जातात. शिकवणीतला का घालावं लागतं? कारण शाळा चांगल्या नाही. इतकी ही गुंतागुंत आहे. त्यामुळे आम्हाला त्याच्याशी काही नाही. आम्हाला शिक्षण व्यवस्था कशी असावी, चांगली पाठ्यपुस्तकं कशी असावी, शिक्षण किती चांगलं व्हावं, आरोग्य व्यवस्था किती चांगली असावी. आज तुम्हाला मला मला सांगा, तुम्ही पुण्यात राहता, ससूनमध्ये जाल, तुम्हाला काही आजारपण आलं तर आई वडिलांना घेऊन जाल, तुम्ही कधीही ससूनमध्ये जाणार नाही. पण मला सांगा, तुम्ही टॅक्स पेयर आहात महाराष्ट्राचे, तुमची आणि माझा अधिकार नाहीये की ससूनमध्ये वर्ल्ड क्लास सर्व्हिसेस मिळाव्यात. चीनमध्ये दिल्या जातात, रशियामध्ये दिल्या जातात, अमेरिकेत दिल्या जातात, अनेक ठिकाणी उत्तम सुविधा दिल्या. युके मध्ये तुमचा सगळा खर्च ऍडमिट केल्यापासूनचा युके गव्हर्नमेंट उचलत. ही आपण मागणी का नाही करत? कारण आम्हाला ती समाज म्हणून ती भावनाच नाहीये की आपल्या खऱ्या गरजा कोणत्या आहेत. मग सरकार काय म्हणा, 1,500 दिले तुम्हाला, 25 लाख रुपयाचा जो ज्योती महात्मा फुले आरोग्य, त्याच्या आता अनेक नाव आहेत, पीएम आरोग्य योजना वगैरे पण आहे. अरे तो 25 लाखाचा विमा घेऊन करायचं काय? कारण मुळात हॉस्पिटल्सना ते पैसे मिळतच नाहीयेत आणि म्हणून ते म्हणतात की आम्हाला नको तुमच्याकडचे. खरी परिस्थिती अशी की अनेक हॉस्पिटल्स नकार देतात रुग्णांना ऍडमिट करून घ्यायला. अशा सगळ्या गोष्टींमुळे अल्टिमेटली व्यवस्था मजबूत करणं हे गरजेचं आहे. मग तुम्ही 1,500 काय 1 रुपया देऊ नका. उत्तम शिक्षण द्या. केजी टू पीजी महाराष्ट्रासारख्या श्रीमंत राज्याला केजी टू पीजी शिक्षण शक्य नाहीये. सवर्ण असो की मागासवर्गीय असो, गरीब असो की श्रीमंत असो, पण केजी टू पीजी शिक्षण पूर्णपणे मोफत हे शक्य नाहीये. सर्वांना सरसकट उत्तम आरोग्य, ससून वगैरे एकदम वर्ल्ड क्लास फॅसिलिटी. आज ससून मध्ये तुम्ही जा, तिकडे तुम्हाला बघायला मिळेल काय सगळं मधल्या काळात सुद्धा सगळं त्याचं बाहेर आलं होतं. घाटी रुग्णालयाच्या दरवेळी बातम्या येतात. हे आपण बदलू का शकत नाही? ही समाजाची मागण्या का नसतात, हा माझा प्रश्न. सर, शेवटच्या मुद्द्याकडे येतो की एक एकदम छोटस, माझ्या हा. मागाच्या लेक्चरमध्ये एक छोटस ऍडिशन, बाकी सगळं सोडा. आपण आपली पुणे मुंबई सगळी मोठी शहरं की नाही, आपल्याला सगळ्यांना कौतुक आहे की नाही, पुणे नाशिक मुंबई, त्रिकोण, सुवर्ण त्रिकोण. तुम्हाला तुमच्या घराबाहेर पडल्यानंतर तुम्हाला जर का लघुशंकेला जायची वेळ आली, त्यातून जर का तुम्ही महिला असाल तर तुमची जी हालत होते, हालत एवढाच एक शब्द आहे, महिलांची तर विचारणा करायला हवं. त्यांच्या त्या वेदना आपण समजू शकत नाही. त्या मॉलमध्ये जातात, नाही तर कुठेतरी हॉटेलमध्ये कसा तरी आसरा घेतात आणि त्यांना जावं लागतं नैसर्गिक विधीसाठी. या एवढ्या आमच्या श्रीमंत महाराष्ट्रामध्ये आम्ही उत्तम शौचालय देऊ शकत नाही, ती पण आपल्याकडे नाही. या खऱ्या गरजा आहेत. या सगळ्या चांगल्या केल्या. मुंबईच्या रेल्वे आहेत, आम्ही इकडे म्हणतो की या योजना त्या योजना, सगळ्या रेल्वे एसी आणि सगळ्या फर्स्ट क्लासच्या का नाही करू शकत? थोडंसं तिकीट वाढवून, थोडंसं हे करून. मुंबईची रेल्वे सिस्टीम जर का पूर्ण एसी झाली तर त्याच्यामुळे जी प्रोडक्टिव्हिटी मध्ये वाढ होईल आणि त्याद्वारे लोकांचं काम सुधारेल, ज्याच्या सगळ्याचा परिणामी कामावरती, चांगल्या कामावरती परिणाम होईल. ते आम्ही मागत नाही, कारण ते मागणी करायची आम्हाला शिकवणच नाही.
तर म्हणजे हे दुर्दैव म्हणावं लागेल की जर का आता सगळ्या योजना बघितल्या तर महिलांवर खैरात केल्यासारख्या योजना आहेत आणि त्याच महिलांची काळजी जशी घ्यायला हवी सरकारने तशी घेतली जात नाही. हे खरं तर दुर्दैव आहे आपलं. आणखीन एक त्याच्यात दुर्दैवाची परत गोष्ट. सांगतो मी तुम्हाला, हा. तुम्हाला आणखी सांगतो मी, याच्यातल्या सुद्धा ज्या खरंच गरजू महिला आहेत त्यांना या ना त्या प्रकारे का होईना त्यांच्याकडे पैसा येतो याचं समाधानच आहे. पण हम्म. अशा अशा अनेक केसेस मला तरी बघायला मिळालेल्या आहेत आणि तुम्ही सुद्धा बघितल्या असतील की ज्यांची स्थिती बरी आहे, ज्यांची स्थिती चांगली आहे, ज्यांना या ना त्या प्रकारचा रोजगार आहे, हम्म. एकच काय की ज्या त्या कॅटेगरीतच बसत नाही अशा महिलांनी अप्लाय केलं आणि त्यांचं नाव सिलेक्ट झाले त्यांनाही हे पैसे जात आहेत. आता मला बरोबर. सांगा त्या काय किती आता 1.5 कोटी महिलांना का काय 1.25 कोटी महिलांना हे पैसे जात असतील, त्याच्यापैकी फार नाही 10 लाख महिलांना जरी जात असतील हे पैसे तरी 10 लाख गुणिले म्हणजे ज्या महिलांची कॅटेगरी ती नाहीये अशा हम्म. 10 लाख गुणिले 1,500 रुपये तुम्ही हिशोब करा किती पैसा महाराष्ट्र शासनाचा उधळला गेला याचा फक्त बरोबर. आकडा करा. बरोबर. 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 येस. अ, तर शेवटच्या मुद्द्याकडे येतो तो म्हणजे जात फॅक्टर. म्हणजे आता आम्ही जेव्हा हायपर लोकल सेगमेंट करतो तिथे महाराष्ट्रभरातल्या बऱ्याच बऱ्याच निश मतदारसंघांमध्ये जाऊन तिथे तिथल्या लोकांशी बोलतो, तिथल्या पत्रकारांशी बोलतो. 90% पत्रकारांचं म्हणणं आहे की विकास योजना यावर ही निवडणूक नाही, ही निवडणूक आहे जातीवर, जात फॅक्टरवर. आणि त्यातूनही मराठवाडा आणि विदर्भात मराठा विरुद्ध ओबीसी, मुसलमान, मराठा, हिंदू असे अनेक फॅक्टर, जातीचे फॅक्टर, हो. धर्माचे फॅक्टर जोडले जात आहेत. कुठेतरी योजनांमध्ये सुद्धा या गोष्टी झिरपलेल्या आहेत. दोन्ही जाहीरनाम्यांमध्ये जर का बारकाईने बघितलं तर ओबीसीसाठी महायुतीकडनं खैरात झालेली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींसाठी काही ना काही प्रमाणात बेनिफिट्स देण्याचा प्रयत्न दोन्ही जाहीरनाम्यात करण्यात आलेले आहेत. जाहीरनाम्यातही जात आलेली आहे आणि प्रत्येक राजकारणाच्या प्रत्येक टप्प्यावर आता महाराष्ट्रात जातीचं समीकरण पाहायला मिळतंय. याकडे तुम्ही कसं पाहता? नाही त्यांनी इतकंच कशाला महामंडळ ज्या प्रकारची आताच्या महायुती सरकारनं जाण्यापूर्वी महामंडळ उघडलेले कॅन यू का तुम्ही विश्वास ठेवू शकता का? पत्रकारांसाठी महामंडळ आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी महामंडळ म्हणजे या न्यायाने मग कुणासाठी महामंडळ निघू शकतं ना मग आर्किटेक्ट महामंडळ, इंजिनियर महामंडळ, भाजी विक्रेता महामंडळ का नाही? ते पण भाऊच आहेत ना आपले, त्यांच्यासाठी का नाही महामंडळ? तर तुमच्या आपण सगळे डिजिटल क्रिएटर आहोत, तुम्ही पण आज एका डिजिटल व्हेंचरमध्ये काम करता, माझं पण डिजिटल व्हेंचर आहे, मग डिजिटल व्हेंचर कंटेंट क्रिएटर महामंडळ का नाही? अशा प्रकारे महामंडळ केल्यानंतर इतकी भारंभार झाल्यानंतर त्याचं पुढे काय होतं? तुमच्या सोयीची असणाऱ्या माणसांना तिकडे उपकृत करण्यासाठी त्यांना त्या पदांवर बसवलं जातं आणि बसबस पुरी राहते. महामंडळांचा आतापर्यंतचा परफॉर्मन्स हा पीएचडीचा विषय होऊ शकतो की महामंडळांनी नेमकं काय कॉन्ट्रीब्युट केलं. सारथी स्थापन झाल्यापासून कौतुक कमी आणि चुकाच खूप ऐकायला मिळालेल्या आहेत. बार्टीच्या बाबतीत कदाचित तुलनेनं कमी असतील पण बाकीच्या सगळ्या ज्या आहेत इतर समूहांसाठी ज्या उभारण्यात आलेल्या आहेत त्यांच्याही बाबतीत आहे की कधी प्रशासकाचे प्रॉब्लेम, कधी निधीचे प्रॉब्लेम, कधी चांगले उपक्रम कसे राबवले जात नाहीयेत, अशा असंख्य या ना एक ना धड अनेक गोष्टी राबवल्या प्रॉब्लेम येत असतात. त्यामुळे जातीसाठी जरी म्हटलं असं करायचं म्हटलं तरी ते टिकमार्क जरी केले तरी प्रत्यक्षात त्याचं काय येतंय? अर्थात मी म्हणेन मी असं नाही म्हणत की तुम्ही ज्यांच्याशी बोललात की जातीवरच ही निवडणूक गेलेली आहे, ही नेहमीच होते, जातीचा फॅक्टर असतोच. इनफॅक्ट त्यामुळेच बाकी कोणतेही तुमचे मुद्दे असो तुमच्या त्या लोकॅलिटीमध्ये कशा प्रकारे जातीची समीकरणं आहेत, माळी बहुल, मागासवर्गीय बहुल, मुस्लिम बहुल, मराठा बहुल या सगळ्याची ती गणितं बघितली जातातच. त्याच्यामध्ये मात्र जरांगे पाटलांनी उमेदवार उभे न केल्यामुळे महायुतीला फटका बसेल असं मानलं जात होतं. मात्र आता ज्या प्रकारचा एक फील जाणवतोय लोकांशी बोलताना सुद्धा, तर मुळातच जरांगेंचे अगदी उमेदवार उभे जरी केले असते, मी मागच्या वेळी आपल्या व्हिडिओमध्ये म्हणालो होतो, मी राजू परोळेकर यांची मुलाखत घेतली होती. ते म्हणाले होते की जरांगेंचे एकही उमेदवार निवडून येणार नाही आणि आता जरांगे पाटलांनी उभंच नाही केलेले उमेदवार. बरोबर. त्यामुळे एक मुद्दा असा आहे की ते न केल्यामुळे तरी काही फरक पडणार आहे का? तर शेवटी ते अल्टिमेटली येणारे ते प्रत्यक्षात जातीची समीकरणं, महायुतीचं सरकार आणि एकनाथ शिंदेचा चेहरा आणि त्याच्या जोडीला जे काही रसद ज्याला म्हणजे पत्रकारितेच्या भाषेमध्ये शक्ती पुरवणे, रसद पुरवणे, लक्ष्मी दर्शन करणे, निवडणुकीच्या मतदानाच्या आधी लक्ष्मी दर्शन घडवणे, या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे केल्या जात आहेत आणि या बाबतीत कसं होतं जो सत्तेत नाहीये ना त्यांची नेहमी ताकद मर्यादित असते, जे सत्तेत नसतात. सत्तेत असल्याची ताकद अमर्याद असते कारण ते सगळ्या प्रकारचे रिसोर्सेस समोर आणू शकतात आणि ती पाहता फक्त जात फॅक्टर असेल असं मला नाही वाटत. आणि जात फॅक्टर जरी महत्वाचा मानला तरी लक्षात घ्या मराठा आरक्षणामुळे ओबीसी कॉन्सॉलिडेशन यावेळी बघायला मिळेल असं म्हणताय आणि हे ओबीसीचं एकत्र येणं मतांच्या बाबतीत याचा स्वाभाविक फायदा महायुतीला असेल असं मानतात लोक आणि मी त्याच्याशी काही प्रमाणात सहमत आहे.
मागासवर्गीयांच्या बाबतीत सुद्धा आताची समीकरणं वेगळी असतील. लोकसभेच्या वेळी ते संविधान बदलाचं एक नॅरेटिव्ह होतं आणि एक जोरदार त्याच्यामध्ये बैठका झाल्या होत्या. विचारवंत प्रत्यक्ष मैदानात उतरले होते. आता ती गणितं तशीच्या तशी असतील असं अशातलं सुद्धा मानायचं काही कारण नाही. ती पण बदललेली असतील. त्यामुळे या सगळ्या मायक्रो घटकांचा त्याच्यावरती परिणाम होणार आहे. आणि म्हणजे मला असं वाटतं की आता म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला पडून महायुती आणि महाविकास आघाडी लिटरली 10 ते 20 ते 30 जागांच्या फरकाने सगळं चालणार आहे. ताजा आयएनएसचा सर्व्हे तुम्ही पाहिला असेल, त्याच्यात तोच दाखवलेला आहे. महाविकास आघाडी 120 मध्ये अटकते आणि 145 ते 165 मध्ये महायुती त्यांनी सांगितले. त्यामुळे आपण विचार करू शकतो की डिफरन्स म्हणजे महाविकास आघाडी जर का 120 पर्यंत जात असेल सर्व्हेनुसार तर ते कमी नाहीये. कमी नाहीये ते. तो चांगली गोष्ट आहे. सर, खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी. म्हणजे असं धन्यवाद. म्हणू शकतो की प्रत्येक मतदाराने निवडणुकीला जाण्यापूर्वी ही मुलाखत बघावी. तुम्ही जे विश्लेषण केले, मांडणी केली ते बघावं. कारण का समोर काय वाढून ठेवलं, निवडणूक हा एक पार्ट झाला या सगळ्या गोष्टीचा, पण निवडणुकीनंतर तुमच्या समोर काय वाढून ठेवलंय हे जाणून घ्यायचं असेल तर ही मुलाखत नक्की पाहावी असं मला वाटतं. आणि शेवटी जाताना मला एवढंच म्हणावं वाटतं सर, गरजेल तो पडेल काय ही एक म्हण आहे. खरंय. गरजेला खूप झालेले आहेत, सगळेच जण गरजलेले आहेत. आता बघूया या योजनांपैकी कुठल्या योजनांचा वर्षाव खरंच पण होतो. आता कसं आहे माहितीये का, गरजेला तो पडेल काय पेक्षा गरजेला तो येईल काय. गरजेला गरजेला तो येईल काय हे लोक सध्या बघतायत. तो गरजो किंवा न गरजो वरतून गरजतोय की नाही माहिती आहे, पण गरजेला तो येईल काय हे ज्याच्या सध्या गरजेच्या बाबतीत येत आहे त्याला तो फायदा मिळू शकतो. त्या दृष्टीने मी मगाशी सांगितलं तसं थोडंसं अपर हँड यांच्या बाजूने दिसतं. बरोबर बरोबर. तर दिवाळीनंतर गोष्टींना थोडा कमी वेगात हालचाली होत आहेत, पण हालचाली होत आहेत. आता बघूया, काहीच दिवस शिल्लक आहेत निवडणुकीला. नक्कीच. आणखीन कोणकोणते मुद्दे समोर येत आहेत त्यानुसार आपण बोलत राहू, भेटत राहू. तुर्तास आता इथेच थांबूया आणि आपल्या सुज्ञ प्रेक्षकांना मी नेहमीच लाडकं आवाहन करतो की हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडला असल्यास तो आणखीन लोकांपर्यंत शेअर करा आणि द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.